उपस्थित झालेले आहेत. आपलं या ठिकाणी खूप खूप असं स्वागत आहे. आता मात्र चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतं एक भरभक्कम आणि मजबूत असा देहमान झाला आपल्याला खेळाडू अर्थात दीपेश लहाने. एक जबरदस्त कामगिरी दीपेशच्या माध्यमातून आपल्याला प्रति सामन्यांमध्ये बघायला मिळते. आता मात्र प्रतिउत्तर सनी साजेकर हा एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच जय हनुमान मजले जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून मजले जांभूळपाडा संघ देखील कमबॅक करतोय. या वर्षीमध्ये 2 स्पर्धांमध्ये निश्चितच बक्षीस पात्र झालेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. जय हनुमान मजले जांभूळपाडा. आता मात्र प्रतिउत्तर दाखल ज्या खेळाडूने निश्चितच आपल्या संघाला गरज असताना एक मोठा कमबॅक करून दिलाय तो अर्थातच गौरव म्हात्रे आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू खरं आता रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या खेळाडूने आपली एक वैयक्तिक ओळख निर्माण केली आहे असा हा गौरव चढाईसाठी माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे आदित्यच्या माध्यमातून. एक जबरदस्त मोहरा. आता मात्र थर्ड रेड तिसरी दीपेश लहाने. बघूया कितपत गुणांची लेलोट दीपेशच्या माध्यमातून केली जाते. वारंवार मल्टिपल पॉइंट रेड साठी या खेळाडूचा वापर केला जातो. यावेळेस बघूया कितपत प्रयत्न करतो. अनिकेत त्या ठिकाणी सज्ज असेल. माननीय श्री बजरंग व्हायचं आहे. बजरंग लक्ष्मण वाघमारे आता मात्र प्रत्युत्तर चढाई अर्थातच सौरभ निगोडसे हा देखील एक नवोदित खेळाडू या सुधागडच्या मातीमध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळतं. 6-1 अशी लढत असेल. बजरंग झाप संघ आपल्याला विनंती आहे की या एक सामन्याच्या गॅप नंतर चालू सामन्यामध्ये झाप आणि चिवे आदिवासीवाडी या सामन्यामध्ये आपल्याला विनंती आहे की चालू सामना संपल्यानंतर एक सामन्याच्या गॅप नंतर आपल्याला लगेचच दुसऱ्या सामन्यासाठी पुकार दिला जाईल आणि आपल्याला लगेचच त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. हा विनंती असेल. भाई साजेकर माघारी परत. तुम्ही दिसले ना नक्कीच मित्रांनो सुधागडच्या कबड्डीच्या पटलाला एक चांगल्या प्रकारे गती देण्याचं काम प्रत्येकाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामधीलच एक महत्वपूर्ण स्पर्धा एक डॅशिंग स्पर्धा आणि एक दमदार स्पर्धा अर्थातच फौजी चषक 2025 सुधागड तालुका आजी माजी सैनिकांच्या माध्यमातून दिनांक 17 मे रोजी फौजी चषक 2025 आपल्याला पाली येथे संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. बघा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. देशाच्या सीमेवर लढत असताना सुधागड तालुक्याची आपल्यासाठी काहीतरी नाळ जोडली गेली आहे. त्या फौजींच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डीला एक प्रेरणा म्हणून कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी 17 मे रोजी आपल्याला पाली येथे पाहायला मिळेल. पडू नका फक्त उभं राहायचं कारण त्याला साखळी ठेवायची. हे पाडते गो माती कुठे वाढाय. नक्कीच मित्रांनो 23 नवतरुण सेवा संघ कल्याण डोंबिवली यांच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धा आपल्याला 23 तारखेला डोंबिवली येथे पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न होईल यामध्ये शंका नाही. गुढी पाडव्याच्या निमित्ताने देखील त्या ठिकाणी 30 तारखेला सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ कल्याण डोंबिवली यांच्या माध्यमातून देखील कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. अध्यक्ष यशवंतजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने दोन्ही कबड्डी स्पर्धा
सोयगाव तालुक्याचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणून कबड्डी स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। रसिकांना विनंती आहे आपण कबड्डी स्पर्धेला अशाच प्रकारे हजेरी लावा। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज स्वयंभू हनुमान शिवे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते। खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो। बघा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला गाजवेल इतकं दैदिप्यमान स्वरूप आजच्या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळतं। अर्थातच स्वयंभू हनुमान शिवे एक सुंदर आणि नेत्रदीपक या ठिकाणी आयोजन संयोजन आजच्या कबड्डी स्पर्धेचं केलं गेलंय। खरोखर आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। धन्यवाद। इथं सर्विस आली दोन बोनस दिले ना बसतो ग अरे मार टाइम संपला पहिलेच काय म्हणायचं हॅलो जो मध्यभागी जो स्पेस आहे तो आपल्या मैदानासाठी राखीव ठेवलेला आहे। तरी सर्व पुरुष मंडळीला विनंती करतो की आपण मधील जो स्पेस आहे तो सोडून आपण उभे राहावं। आमच्या मैदानासाठी तो राखीव ठेवलेला आहे मधला स्पेस। आता या ठिकाणी आम्हाला लाभले देऊन जाते सोनाली राकेश ठाकूर आमच्या ग्राम पंचायत शिवे यातील विद्यमान सदस्य यांच्याकडून 1111 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे। तसेच किरण गणपती साजेकर आमच्या ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचे भरीव पारितोषिक आलेले मंडळ त्यांचे आभारी आहे। धन्यवाद। तसेच नयन दलवी यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आमचं हनुमान मंडळ शिवे त्यांचं आभारी आहे। धन्यवाद। संजय मैपत संकाल जामुपाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 500 कॅश प्राइज आलेले मंडळ त्यांचं आभारी आहे। धन्यवाद। संजय पॉइंट घालवला काय गरज होती त्याला दमू दे ना आता शेवटी काहीतरी असं ना तसं तरी बोनस गेला असता किंवा नाही झालं पण शेवटी बोनस प्लस पॉईंट गेला किती महागात पडला असतं। मित्रांनो या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला नेहमीच कडवी झुंज बघायला मिळते। अर्थातच रणधुरंधर पाली विरुद्ध जय हनुमान मध्ये आता मात्र चढाईसाठी निघाला। या सुधागड तालुक्याचा एक धगधगता अंगार अर्थातच भाई साजेगल मांडीवर पाप देतोय। एक जबरदस्त गुण भाईच्या माध्यमातून यावेळेस टिपला गेला त्याला प्रत्युत्तर दाखल गौरव म्हात्रे। बघा मित्रांनो एका चढाईमध्ये 2 गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी हरिभक्त पारायण भाऊ महादू शिवेलकर यांच्या स्मरणार्थ संस्कृती कॅटरिंग पुणे यांचे सुरेंद्र भाऊ शिवेलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल। पहिल्यांदा जो खेळाडू 2 गुण मिळवेल त्याच्यासाठी ऑफर असेल प्रत्येक सामन्यासाठी। बघा मित्रांनो एक अनोखी आगीवेगळी ऑफर या ठिकाणी सुरेंद्र भाऊ साजेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सुरेंद्र भाऊ शिवेलकर यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद। बघा मित्रांनो ते या ठिकाणी स्टेज समोरील गर्दी कमी करा प्लीज। आमचे आभार बजरंग लक्ष्मण वाघमारे यांचं ठाणे या ठिकाणी वास्तव्य आहे।
तसं आहे आमच्या कार्यक्रमाची शुभारंभ त्यांच्यासोबत सन्मान या ठिकाणी होत आहे. मी लक्ष्मण देवराम ठाकूर ठाणे मंडळाचे सल्लागार यांना विनंती करतो की त्यांनी आता सन्मान करायचा. हॅलो भजनाम लक्ष्मण वाघमारे सामाजिक कार्यकर्ते उसाळ. मंडळी येथील माजी कबड्डीपटू सन्माननीय तुषारजी साजेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती आहे तुषारजी आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. राष्ट्रीय प्रायोजकचे अध्यक्ष हॅलो पोटलस संघातील अभिषेक कदम यांनी मागच्या वेळेस 2 पॉईंट दिलेलं होतं प्रथमतः. त्यालाही कॅश प्राईज 500 रुपये मिळणार आहे. तर मी त्याला विनंती करतो की आपलं कॅश प्राईज स्टेजवरून घेऊन जायचंय. मोबाईल सपोर्ट करेल या ठिकाणी राष्ट्रीय प्रायोजकचे अध्यक्ष सन्माननीय नथुराम विठ्ठल चव्हाण यांचा सन्मान जास्त असेल. लक्ष्मण काशीराम ठाकूर तुला माहिती ना पुणे मंडळाचे सभासद लक्ष्मण काशीराम ठाकूर कृपया आपण यांचा सत्कार करायचा. या ठिकाणी निर्माण लक्ष्मण ससर माजी आपल्या या शिक्षक सेवातून माजी ते हे शिक्षक कामगिरी केलेली होती असे आपले निर्माण लक्ष्मण ससर याचकडून आमच्या मंडळास 1000 आभारी आपल्याकडे समजत नाही रे. भजनाम वाघमारे ठाणे ते वास्तवात असलेले उशाळे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आमचे मंडळ त्यांचा आभारी होते. धन्यवाद. भजनाम वाघमारे. या ठिकाणी रामा चौधरी यांच्या गावचे गावाकडे स्थायिकच झालेले ग्रामस्थ आहे. त्यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं. त्यांचा सन्मान राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष नथुराम चव्हाण करतील. त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. तुषार साजेकर कृपया आपण पुढे आलेले आहात. कृपया व्यासपीठावर यायचे. तुषार साजेकर. संजय वाघमारे दुसऱ्या गावचे आमचे कार्यकर्ते संजय वाघमारे आपण सुद्धा प्रेक्षकामध्ये आहात. कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. संजय वाघमारे आलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी योगेश ठाकूर करतील. योगेश ठाकूर त्यांचा सन्मान करतील. आश्रम मला एकनाथ काशीराम मगर व्यासपीठासमोर गर्दी झालेली आहे. कृपया आपण खाली बसा. सुनील बिलारे त्या ठिकाणी हँडल करा. चला बाउन्सर बाहेर करा. मयूर ठाकूर बाहेर करा. एकनाथ काशीराम मगर सामाजिक कार्यकर्ते गोमाशी त्यांचा सत्कार भगवान यशवंत यादव करतील. ये पीरियड देऊन कसा बरं इच्छा असेल ना तो आकाश पकडून डेंजर आहे ना. ते सगळं टाइम नाही घेतलं आपल्याला. टाइम नाही. तुषार साजेकर बदलावपाडचे सामाजिक कार्यकर्ते बनायचे काय. तुषार साजेकर बनायचे संजू लाईव्ह आला. तुषार साजेकर म्हणाली चुकीची विनंती. कृपया त्यांचा सन्मान या ठिकाणी रुपेश दत्तू ठाकूर रुपेश ठाकूर करतील. रुपेश ठाकूर आहेत का. रुपेश ठाकूर आमचे प्रमुख बाउन्सरचे प्रमुख रुपेश ठाकूर हितेश ठाकूर. ठीक आहे. रुपेश ठाकूर मला बाहेर गेलेले आहे. तुषार साजेकर यांचा सन्मान या ठिकाणी हितेश अर्जुन ठाकूर करतील.
तुषार साजेकर मडाली एक उत्कृष्ट कबड्डीपटू, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आमचे कबड्डीपटू हितेश ठाकूर करत आहेत. हॅलो चव्हाण चाय घेऊन या. संतोष चव्हाण चाय घेऊन या. गेम राईड वरती टर्न पॉइंट नाही काय नाही करतो संजय सकाराम वाघमारी याचकडून लागला असता त्याला या पोरीच्या पायावर पाय पडला. बघा मित्रांनो, जबरदस्त गुण त्या ठिकाणी सनीच्या माध्यमातून टिपला जातोय. एक वाखडण्याजोगा खेळ आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो, ज्या संघाने एक काळ या कबड्डी खेळामध्ये गाजवून सोडलाय तो जय हनुमान मजूर जांभूळपाडा संघ काय या मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक करेल, काय यशाच्या शिखरावरती पुन्हा एकदा गरुड जप घेईल. प्रेम कुडापणे चला मैदान क्रमांक 2 कडे आपण त्वरित या. जय हनुमान मंडळी, जय हनुमान असले नवकर त्वरित चला. जय हनुमान मंडळी, जय हनुमान असले नवकर जाप संघ आपल्याला लगेच पुकार दिला जातोय पुढील सामन्यासाठी. घेतलाय तुम्हाला पण कलेक्टर प्राइस चायनीज. आता मात्र पुन्हा सनी, परंतु यावेळेस 4 खेळाडू मैदानामध्ये असतील. सौरभ ठाकूर बघा आहे ना, बाहेर काढा सर्वांना. गर्दी झालेली आहे बघा. 3 मिनिटं शेवटची. आदरणीय सुरेंद्र भाऊ प्रत्येक सळाईमध्ये 2 गुणांसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्यांदा जो खेळाडू 2 गुण मिळेल त्याच्यासाठी 500 रुपये. आदरणीय सुनीलजी चव्हाण आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावर गुलाल घ्यायचा आहे. आदरणीय सुनीलजी चव्हाण. बघा मित्रांनो, गुणतालिका जर आपण पाहायला गेलो तर 11 आणि 9. चला मडाळी असे 9 गण त्वरित या. सुमी सुतार चला. भाऊसाहेब अमर ठाकूर मध्यभागी उभे करावं आपल्याला विनंती आहे. रसिकांची कंप्लेंट इथे आहे, आपण मध्यभागी उभे न करावं मैदानाच्या प्लीज. आता मात्र 3rd रेड ही चढाई निर्णात्मक ठरू शकते या सामन्यामध्ये. बघूया आदित्य साजेकर किती प्रयत्न. ऍडव्हान्स टॅकल आज मात्र खूप दिवसांनी आपल्या संघाने आपल्याला कमबॅक करावं लागेल. सन्माननीय शिवाजी कोंडे उपसरपंच म्हणजे ग्रामपंचायत, कृपया आपण प्रेक्षकामध्ये आहात, व्यासपीठावर यायचं आहे. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. जाऊ दे आई आपले. सन्माननीय शिवाजी कोंडे उपसरपंच भांजे ग्रामपंचायत, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. हितेश ठाकूर हे बघा आले बघा.
बाउन्सर जरा गेटवर थांबा. संकेत असं करून आता मात्र सांभाळपणा संघ आपण एक जबरदस्त कंटाच्या मैदानामध्ये खेळताय. निश्चितच आयोजकांच्या माध्यमातून आपली नोंद घेतली जाईल. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. जय हनुमान मुसळे सांभाळपणा विरुद्ध रणधुरंदर पाली. नक्कीच मित्रांनो अनुभवाचा एक पेटारा असलेला संघ आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे जय हनुमान मुसळे सांभाळपणा. तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये युवकांचा भरणा अर्थातच रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली. भाई साजेकर चढाईसाठी पाय माघारी करत त्याला प्रत्युत्तरात आठवण. पुढील फेरीमध्ये दाखल होतोय अर्थातच जय हनुमान.